आणि आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, अशी भूमिका शरद पवार यांनी लोकमाजे सांगातीमधून मांडून याबाबत सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेच्या आरोपांमधील हवाच काढून टाकली आहे। पवारांनी शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे तसंच त्यांच्या पक्षाच्या भूमिकांवर टीकास्त्र सोडले। शरद पवार जाणते आणि अनुभवी नेते आहेत, ते देशहिताचा निर्णय घेतील तर अध्यक्षपदावरून त्यांच्या पक्षात सुरू असलेल्या बैठका ही त्या पक्षाचा अंतर्गत बाब आहे आणि असं संजय राऊत यांनी म्हटलंय। तर शरद पवारांच्या निवृत्तीमुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपावर परिणाम होणार नाही, कारण अध्यक्ष कोणीही असला तरीही प्रमुख महत्त्वाचा आहे, असंही संजय राऊत म्हटलंय। 2019च्या राज्य विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेबाबत शंका असल्यानं राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार स्थापन करता येईल का याची चाचपणी भाजपनं सुरू केली होती। राष्ट्रवादी काँग्रेसनं बरोबर यावं म्हणून मोदी अनुकूल होते। विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील काही नेत्यांची भाजप बरोबर जाण्याची इच्छा होती, असा दावा शरद पवार यांनी लोकमाजे सांगाती या पुस्तकातून केलाय। शरद पवार हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत। नवे अध्यक्ष निवडण्याकरता नियुक्त करण्यात आलेल्या समितीची येत्या शुक्रवारी बैठक होणार असून तेव्हाच नव्या अध्यक्षाचं नाव बहुधा निश्चित केलं जाईल। अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत निर्णय मागे घेण्याची विनंती केली। यावेळी शरद पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। राष्ट्रवादीशी युती हा भाजपचा प्लॅन बी असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। या विषयावर राष्ट्रवादीच्या नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये 3 बैठका झाल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर ठाकरेंविरोधात महायुती भिडणार आहे। बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महायुती 6 मे रोजी प्रत्युत्तर मोर्चा काढणार आहे। उद्योगमंत्री उदय सामंत, निलेश राणे, नितेश राणे, प्रमोद जठार या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत। तर उद्धव ठाकरे उतरणार असलेल्या हेलिपॅड पासूनच हा मोर्चा सुरू होणार असून ठाकरे गट आणि शिवसेना भाजप युतीचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून आगामी निवडणुकांमुळे बहुतांश आमदार खासदारांना त्यात स्थान दिलेलं नाहीये। 60% अधिक नवीन चेहऱ्यांना कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आली आहे। मुंबईसह राज्यभरातील जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसानं देखील कहर केलाय। आता पुन्हा एकदा 4 दिवसांसाठी राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना इशारा देण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमध्ये सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन, रात्री पुन्हा थंडी असं विचित्र वातावरण पाहायला मिळते आणि या बदलाचा फटका पिकांना बसत असून केळी, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय। ठाण्यामध्ये नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नसल्याच्या मुद्द्यावरून सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर पालिका प्रशासनानं अखेर नालेसफाईची कामं सुरू केलेली आहेत। ही सर्व कामं एका महिन्यात पूर्ण करण्याचं आव्हान पालिका आणि ठेकेदारांपुढे आहे। राज्यात उपसचिवांनी 7 लाख क्विंटल अतिरिक्त हरभरा खरेदी करण्याचे आदेश काढलेले आहेत आणि यामुळे 3 लाख शेतकऱ्यांपुढील पेच आता सुटणार आहे। वैद्यकीय विभागातील वर्ग 3 कर्मचाऱ्यांची रिक्त पदं लवकरच भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया मे अखेर किंवा जूनमध्ये राबवण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होते। राज्यात काल 299 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 710 रुग्ण बरे झाले। शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। शेगावमधील आनंद सागर प्रकल्पातील बंद असलेलं आध्यात्मिक केंद्र सुरू करण्यात आलंय। शेगावमधील मंदिराप्रमाणेच आनंद सागर इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येते आणि यामुळे इथे पर्यटन वाढलं होतं। घर खरेदी नोंदणी करणाऱ्यांना गुड न्यूज आहे, कारण सुट्टीच्या दिवशी देखील दुय्यम निबंधक कार्यालय आता सुरू राहणार आहेत आणि सुट्टीच्या दिवशी ही कार्यालय सुरू राहणार आहेत। सामान्य जनतेच्या सोयीसाठी कार्यालय शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। म्हाडाच्या इमारत पुनर्रचना मंडळानं मुंबई मंडळाला दक्षिण मुंबईमध्ये 19 घरं वर्ग केलेली आहेत। ही घरं सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। त्यात 6 घरं ही ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील 1520 ते 1531 चौरस फुटांची असून या प्रत्येक घराची किंमत 7.5 कोटी रुपये आहे। मीरा भाईंदर महापालिकेनं अतिधोकादायक अशा 14 इमारतींची यादी जाहीर केलेली आहे। त्याशिवाय इमारत रिकामी करून दुरुस्ती करणं आवश्यक असलेल्या इमारतींची संख्या 19 इतकी आहे।
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या गुणवत्तापूर्ण वेगवान देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि या मंडळामुळे खड्डे दूर होऊन रस्त्यांची अवस्था सुधारणार का असा प्रश्न आहे. कल्याणच्या टिटवाळा परिसरातून वाहणाऱ्या काळू नदीवरील ब्रिजच्या संरक्षक रेलिंग तुटलेल्या आहेत आणि त्यामुळे एखादा पादचारी तोल जाऊन नदीमध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं या रेलिंग दुरुस्त कराव्यात अशी मागणी होती. कोकणामध्ये जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग 4 महिने आधी या निकषाप्रमाणे 16 मे पासून सुरू होणार आहे. साधारण 6 दिवस आधीच्या आरक्षणाच्या तारखा पुढील प्रमाणे असणार आहेत. उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं आणखी 26 उन्हाळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. या गाड्या टर्मिनस येथून शनिवार, सोमवार आणि बुधवारी धावणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं स्वामी समर्थ नगर विक्रोळी मेट्रो 6 प्रकल्पातील कांजूरमार्ग कारशेडची जागा ताब्यात आल्यानंतर तिच्या बांधकामांसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. महिन्याभरात कांजूरमधील कारशेडसाठी निविदा जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच नवी मुंबई विमानतळाशी मेट्रोद्वारे जोडलं जाणार आहे. त्यामुळे मुंबईला जोडलं गेल्यानं लाखो चाकरमानी आणि प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. आता या प्रकल्पाचं काम प्रत्यक्षात कधी सुरू होईल याकडे लक्ष लागले. बेस्ट उपक्रमाला 2023-24 या आर्थिक वर्षात 800 कोटींचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा महानगरपालिकेनं केली होती आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून बेस्ट उपक्रमाला दरमहा 60 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तर दिवाळीच्या बोनससाठी 80 कोटी राखून ठेवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीचा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी कक्षातील अधिकाऱ्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून सलग 3 वर्ष औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप औषध वितरक संघटनेनं केला होता. कॅगनं सादर केलेल्या अहवालामध्ये देखील 2019 ते 20 आणि 2021 ते 22 या 3 वर्षांमध्ये महापालिकेच्या औषध खरेदीमध्ये झालेल्या विलंबाबाबत महानगरपालिकेवर ठपका ठेवण्यात आलाय. कोरोना काळात वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची उणीव प्रकर्षानं जाणवली होती. त्यामुळे वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणात भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागातील वर्ग 3 मधील कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया मे अखेर किंवा जूनमध्ये राबवण्यात येणार आहे. खारघर दुर्घटनेप्रकरणी स्थानिक समितीची चौकशी होणार आहे. स्थानिक व्यवस्थापन समितीवर काय जबाबदारी होती याची चौकशी संबंधित समिती करणार आहे. मुंबईच्या सुरक्षा रक्षक मंडळातील वेतन आणि भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. राज्यातील 12 मंडळांसाठी वेतनवाढीच्या रकमेमध्ये वाढ जाहीर केली आहे. या निर्णयाचा 50,000पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना लाभ होणार आहे. तर 2 मे पासून सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय. पनवेल भाजी मार्केट जवळच्या कृष्णालय तलावात शौचालयाचं सांडपाणी जातं. याकडे पनवेल पालिकेचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. मुंबईतील वाहनतळांचं सुयोग्य पद्धतीनं व्यवस्थापन करण्यासाठी महापालिका मोबाईल ॲप तयार करणार असून त्याला अखेर मुहूर्त मिळालाय. वाहन उभं करण्यासाठी लवकरच ऑनलाईन पद्धतीनं वाहनतळावर आरक्षण करता येणार आहे. या कामासाठी पालिकेनं सल्लागाराची नियुक्ती केली आहे. लवकरच मध्य रेल्वेमध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून दंड आकारण्यासाठी एका मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. रोख नोटा, सुट्टे पैसे नसणं यामुळे अनेकदा दंड आकारण्यासाठी पेमेंट ॲप्सवरून स्वतःच्या खासगी अकाउंटचा वापर करावा लागतो आणि या समस्यांमुळे मध्य रेल्वेनं बँकेच्या सहाय्यानं टीसींकरता दंड आकारण्याचा ॲप विकसित केलेला आहे. देशातील 4थ्या क्रमांकाची विमान कंपनी असलेल्या गो फर्स्ट या विमान कंपनीनं मान टाकल्यामुळे भारतीय हवाई क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गो फर्स्टनं दिवाळखोरी जाहीर केल्यानं या कंपनीचे प्रवासी इतरांकडे वळण्याची शक्यता असल्यानं साहजिकच विमान प्रवास महागण्याची चिन्ह आहेत. राज्यात सध्या शाळा आणि संस्थांच्या स्तरावर करण्यात येणारी गणवेश खरेदी राज्य सरकार स्वतःच्या हाती घेण्याचा विचार करत आहे. राज्यात शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गणवेशाचे कापड आणि बूट हे राज्याच्या स्तरावर खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. लोअर परळ इथे नव्यानं होत असलेल्या उड्डाणपुलावर पदपथाची सोय केली नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. मुंबई पालिका आणि पश्चिम रेल्वेनं सहानुभूतीपूर्वक विचार करून पूर्वी जसे जुन्या उड्डाणपुलाला पदपथ, बस थांबे आणि उतरण्यासाठी जिने होते तशी व्यवस्था पुन्हा करून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
खाद्यतेलाचे दर पुन्हा एकदा घसरलेत. खाद्यतेल 35 रुपयांनी स्वस्त झालेलं आहे. हे दर पावसाळा सुरू होईपर्यंत स्थिर राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. वर्षभरासाठी मिरच्या घेताना यावेळी जरा विचार करावा लागणार आहे, कारण बाजारपेठेमध्ये मागणी तेवढीच आहे, पण आवक घटल्यानं लाल मिरचीच्या क्विंटल मागे 26,000 ते 1 लाख रुपये मोजावे लागत आहेत. देशातील कापूस बाजारावर आवकचा दबाव कायम असल्याचं दिसतंय. सध्या बाजारामध्ये आवक जास्त आहे असं व्यापारी सांगतायत. सध्या दैनंदिन आवक 1.25 लाख गाठींच्या पुढे आहे आणि त्यामुळे दरावर दबाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंटवरील दबाव कायम आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनाचं सोयाबीन बाजारात आल्यानं दर घसरल्याचं सांगितलं जातं. हळदीच्या दरात मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसली आहे. वायद्यांमधील सुधारणा काहीशी अधिक होती. वायद्यांमध्ये हळदीला 7,124 रुपये भाव मिळालाय. बाजारातील लसणाची आवक मर्यादित होते आणि त्यामुळे लसणाचे भाव स्थिर आहेत. राज्यातील पुणे आणि मुंबई बाजार समित्या वगळता इतर बाजारांमधील आवक सरासरी 50 क्विंटलपेक्षाही कमी आहे. बदलापूर पालिकेच्या उद्यानातील साहित्य मोडकळीस आलेलं आहे. आबालवृद्धांसाठी पालिकेकडून या उद्यानात लाखो रुपये खर्च करून खेळण्याचं आणि ओपन जिमचं साहित्य बसवण्यात आलं होतं. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद टोल नाक्यावर कंटेनरवरील मशीन अडकल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जवळपास 2 तास वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीकडून सोलापूर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. येत्या 8 दिवसात समस्या न सोडवल्यास महापालिका आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. अहमदनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईवर गौतमी पाटीलनं समाधान व्यक्त केलंय. पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य आहे, कारण त्या मुलांनी चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल केलाय असं गौतमी पाटीलनं म्हटलंय. वाशिंजवळील दहागाव इथल्या युवकाचा जिलेटिन कांड्यांच्या स्फोटात मृत्यू झालाय. या प्रकरणाचा पुढील तपास क्राईम ब्रांचकडून सुरू करण्यात आलाय. महिला आणि बालकांना तातडीनं आवश्यक ती मदत मिळण्यासाठी राज्य सरकारकडून नवी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. मिशन शक्ती अंतर्गत 181 महिला हेल्पलाईन ही केंद्राच्या धर्तीवर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. संकटात सापडलेल्या महिलांना सहाय्यता मिळण्यासह गरजेनुसार कायदेशीर, मानसिक आणि सामाजिक आधार महिलांना हेल्पलाईनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. देशात गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन आणि कॅशलेस पैसे पाठवण्याची सुविधा आल्याचा फायदा असला तरीही आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ झाल्यानं फटका देखील बसू लागलाय. सर्वाधिक आर्थिक फसवणूक ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करण्यात आलेली आहे. उरण तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रमधील एका ग्राहकाच्या खात्यातून परस्पर 31 लाख रुपये काढून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकानं बँकेचे कर्मचारी मकरंद भोईर आणि चेतन एंटरप्राइजेस यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव इथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या तारा सरळ करत असताना खांबावरून खाली पडून कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जळगावच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव इथे विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आलाय. मी लखनौचा आहे आणि कुणालाही एकेरी नावानं हाक मारत नाही. माझ्यापेक्षा 30 ते 40 वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तींना देखील आप म्हणूनच संबोधित करतो, असं प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानौत विरोधात दाखल केलेल्या मारहाणीच्या प्रकरणात साक्ष देताना सांगितलं. मुंबईत रखरखत्या उन्हानं नागरिक हैराण झालेत. कोरड पडलेल्या घशाला थंडावा देण्यासाठी नागरिक कृत्रिम शीतपेयांऐवजी उसाच्या रसाला अधिक पसंती देत आहेत. माफक दरात उपलब्ध होणाऱ्या उसाच्या रसासाठी रसवंती गृहांमध्ये ग्राहकांची गर्दी आता वाढू लागली आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. मुंबईतील रखडलेल्या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली टाउन वेडिंग समितीची बैठक झाली आणि या बैठकीत पालिकेनं निश्चित केलेल्या 32,000 फेरीवाल्यांच्या यादीला मंजुरी दिली आहे. बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांनी थेट तुंगारेश्वर अभयारण्यापर्यंत मजल मारलेली आहे. सावज टिपण्यासह मुक्त संचार करताना बिबट्यांनी घोडबंदर सारखे मोठे आणि छोटे रस्ते सहज पार केले असून असे असंख्य रस्ते पार करताना बिबट्यांनी अंडरपासचा आधार घेतला आणि रेल्वे आणि रस्ते ओलांडण्याचा प्रवास बिबट्यांनी शक्यतो रात्री केला असून मादी बिबट्यापेक्षा नर बिबट्याचा मुक्त संचार अधिक असल्याचं निदर्शनास आलंय.
कॅनडा आणि अमेरिकेत नोकरी देण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना नवी दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 3 मोबाईल, 7 बँकांचे पासबुक आणि एटीएम तसंच 80,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी जामतारा इथून कुरिअर कंपनीच्या नावानं लुटणाऱ्या 3 सायबर घोटाळेबाजांना अटक केलेली आहे। आरोपींकडून 11 मोबाईल आणि 1,70,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। या टोळीनं आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली याचा पोलीस तपास करतायत। मुंबई शहरात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे। मुंबईतील अनधिकृत पद्धतीने ताबा मिळवलेल्या छोट्या मोठ्या टपऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। गेल्या 24 तासात पोलिसांनी 207 अवैध पान टपऱ्या जमीनदोस्त केल्या। मागील 3 दिवसात मुंबई पोलिसांनी विविध गुन्ह्यात 125 जणांना अटक केली आहे। द साऊंड ऑफ म्युझिक हे एक नावाजलेलं संगीत नाट्य आहे आणि आता हेच नाटक मुंबईकरांना सुद्धा अनुभवायला मिळणार आहे। मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये बुधवारपासून द साऊंड ऑफ म्युझिकचे खास शोला सुरुवात झालेली आहे। या म्युझिकलमध्ये 26 पारंपरिक गीतांचा समावेश होता। मुंबईमध्ये झालेल्या या पहिल्या प्रयोगाला दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती। नेहमी सडेतोड बोलण्यानं कायम चर्चेत राहणारे धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत। यावेळी ओमराजेंनी अधिकाऱ्यांना वाढलेल्या ढेऱ्या कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगा करा असा सल्ला दिलाय। कोरोना संसर्ग परत एकदा वाढत असून अशात गोंदिया जिल्ह्याला इन्कोवॅक लसीचे 200 डोस मिळालेले आहेत। आता लस हाती आल्यानं आरोग्य विभागाकडून जी लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। गोंदिया जिल्ह्यात आता रोवरच्या माध्यमातून जमिनीचं मोजमाप केलं जाणार आहे। भूमी अभिलेख विभागाद्वारे क्रीडा संकुलन इथे करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकाला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती। अतिशय दुर्मिळ असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेल्या खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सांगली पोलिसांनी केलाय। या प्रकरणी कोकणातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 11.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोंदियाच्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील संगणक खुर्ची जप्त करण्यात आलेली आहे। न्यायालयानं आदेश देऊन तब्बल 1.5 वर्ष झाले, मात्र न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आपला कारभार सुरू ठेवणाऱ्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकाऱ्यांची खुर्ची आणि संगणक साहित्य जप्त केलंय। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, रिसोड आणि मंगरुळपीरसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे भोपळ पेण नदीच्या पुलावरून पाणी वाहतंय आणि यामुळे मंगरुळपीर अनसिंग मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। लातूरच्या अहमदपूर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे फळबागा आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। वर्ध्याच्या पिपरी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं घरावरील पत्रे उडालेत आणि यामुळे घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छतच उडाल्यानं शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आलेला आहे, तर सततच्या पावसानं घराची भिंत देखील कोसळलेली आहे। वर्ध्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालाय। पावसामुळे पोहणा वेणी नाल्याला पूर आलाय। दरम्यान नागरिकांना जीव धोक्यात घालून या नाल्यावरून प्रवास करावा लागतोय। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात चांगलंच थैमान घातलंय। मालकीनही, कान्हा, हिवरधरा आणि शिरपूर हा परिसर पावसानं झोडपून काढलाय। दरम्यान या पावसामुळे फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय।